हॅलो फ्रेंड्स, त्रिशूल RDS मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, अलीकडेच एक बातमी झळकली, ब्रेकिंग न्यूज होती ती की आपले नितीनजी गडकरी हे एका वेगळ्याच प्रकारच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अटेंड केलं. त्यांनी उपस्थिती नोंदवली, नुसती उपस्थिती नाही आणि भाषण सुद्धा ठोकलं. ते अलीकडे ना हे कसं काय झालंय माहित नाही, पण काही हिंदुत्ववादी लोकांना अचानक एक असा पुरोगामी किडा चावलेला आहे आणि त्यामुळे कोण कोण काय काय वादग्रस्त वक्तव्य करायला लागलेले आहेत हिंदुत्ववादी लोक. आणि त्यामुळे आता त्या लोकांच्या हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं असं म्हणावं लागेल. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या इतक्या क्लोज मध्ये नितीनजी गडकरी होते हे माहिती नव्हतं, पण नशिबाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल, नितीनजी गडकरींनी स्वतःच हे त्यांच्या भाषणातून सांगून टाकलं. ते एका अर्थी फार बरं झालं, म्हणजे आमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांचे डोळे त्यामुळे खाडकन उघडले. आता कोणी कुठल्या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवावी वगैरे हा जाता जाता प्रश्न आहे. कोणाकोणाची कशी कशी तोंड फाटेस्तवर स्तुती करावी ही सुद्धा ज्याची त्याची स्वतःची बुद्धी असते, स्वतः तो निर्णय घ्यायचा असतो. ते आपण कोण रोखणार? आणि हे तर बोलून चालून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री, त्याच्यामुळे असो तो भाग पूर्णपणे वेगळा. पण भाषणात त्यांनी एक दोन वक्तव्य केली आणि त्या वक्तव्यांचा समाचार घेण्यासाठीच हा व्हिडिओ आता करतोय. कारण ती वक्तव्य एखाद्या दुसऱ्या कोणीतरी पुरोगामी व्यक्तीने वगैरे केली असती ना, किंवा हे तथाकथित लेफ्टिस्ट डोस पाजला गेलेले जे लोक असतात, अशा ब्रेनवॉश झालेल्या व्यक्तींनी जर ही वाक्य उच्चारली असती तर 100% मी सांगतो मी काही हा व्हिडिओ केला नसता. कारण ह्याची चर्चा आपल्याकडे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण ही चर्चा केलेली आहे. पण ही वक्तव्य, ही वाक्य नितीन गडकरींच्या तोंडून अपेक्षित नव्हती आणि म्हणूनच हा व्हिडिओ करतोय. त्यांनी 2 वाक्य उच्चारली जी मला पूर्णपणे खटकली. बरेच हिंदुत्ववादी लोक नितीन गडकरी हे कुठल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले एवढ्यापुरतच बघतात, पण त्या भाषणात त्यांनी काय म्हटलं, काय वादग्रस्त वाक्य उच्चारलं, याकडे काही लोक त्यांचं दुर्लक्ष होत आहे असं मला वाटतं. त्यातलं पहिलं वाक्य म्हणजे त्यांनी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते, हे एक. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सेक्युलरिझमचा वेगळाच एक अर्थ लावलाय. सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही असं त्यांचं म्हणणं आहे. गडकरी म्हणताय ना, सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही तर सर्व धर्म समभाव म्हणजे सेक्युलरिझम. हे एक नवीनच तर्कट त्यांनी काढलाय. आणि असा सर्व धर्म समभाव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी होता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते असं नितीन गडकरी यांना वाटतं. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे की सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, आणि तो युरोपियन कॉन्टेक्स्ट मध्ये निर्माण झालेला शब्द आहे. मग त्याच्यात तुम्ही सर्व धर्म समभाव घाला, नाही तर धर्मनिरपेक्षता शब्द घाला, काहीही करा, पण सेक्युलरिझमचा अर्थ हाच आहे की राजकारण आणि धर्म यांची फारकत. हे युरोपमधल्या तिथल्या पिक्युलियर कंडिशन मध्ये निर्माण झालेली ही संकल्पना. आपल्याकडची संकल्पना काय? राज्य सत्ता चालवताना राजधर्म पाळायचा हे महत्वाची गोष्ट, पण हे आपल्या हिंदू धर्मानेच घालून दिलेली नियम आहे. आपल्याकडचे सर्व राज्यकर्ते हे अपेक्षित होतं ऐतिहासिक काळापासून, प्राचीन काळापासून, की राजाचा धर्म म्हणजे राजधर्म आणि सर्व लोकांशी समान पद्धतीने वागणं, ज्युडिशियस पद्धतीने वागणं हे राजाचं प्रमुख कर्तव्य. त्या पलीकडे जाऊन जेव्हा हिंदू सनातन धर्मावरती आक्रमणं सुरू झाली, या देशावरती परकीयांची आक्रमणं सुरू झाली, परधर्मीयांची आक्रमणं सुरू झाली, त्यानंतर सुद्धा होता होईतो आपण आपले जे काही राज्यकर्ते होते त्यांनी सांभाळून घेतलंय. सहिष्णू वागणूक दिली, सहिष्णू मानवतेची वागणूक दिलेली आहे. आणि ही जी सहिष्णुतेची भावना आहे ती हिंदू धर्मातून आलेली आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज हे सहिष्णू होते.
ते सेक्युलर नव्हते. आणि सहिष्णूला मला माहित नाही इंग्लिशमध्ये कुठला काही शब्द आहे का, असेल माहिती लोकांना तर लोकांनी जरूर सांगावं. पण सहिष्णू हा खास आपला भारतीय शब्द आहे. आणि शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते, ते सहिष्णू होते. आणि ते सहिष्णू होते कारण ते हिंदू होते, कारण ते हिंदुत्वनिष्ठ होते. त्यांनी त्यांच्या स्वराज्याला नाव सुद्धा हिंदवी स्वराज्य हेच दिलंय. आणि हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदूंचंच स्वराज्य. स्पष्ट आहे, उघड आहे. आता हे कसं स्पष्ट आहे जरा ऐका. खूप जणांना असं वाटतं की शिवाजी महाराज, बरं त्यांनी आणखीन पुढे जाऊन म्हटलं नितीन गडकरींनी की त्यांनी इतर त्या परकीय आक्रमकांप्रमाणे मंदिरं उद्ध्वस्त करणं, म्हणजे अपोजिंग, म्हणजे शत्रूची मंदिरं, शत्रूची प्रार्थनास्थळं उद्ध्वस्त करणं वगैरे वगैरे अशी कृत्य शिवाजी महाराजांनी केली नाहीत. वेल, काही एक्झाम्पल्स आहेत बघा आता. की तामिळनाडूमध्ये पूर्वी जिथे शोणाचलपतीचं मंदिर होतं, परंतु त्याची तिथे मशीद निर्माण झालेली होती. ती मशीद पाडून पुन्हा मंदिर उभारलं शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी. तिथे जवळ पेरुमलचं म्हणजे श्री विष्णूचंच मंदिर होतं, त्या मंदिराची मशीद झालेली होती. ती मशीद पाडून पुन्हा त्यांनी मंदिर उभारलं. प्रतापगडावर, आता हे झालं मशिदीचं मंदिर करणं, पण ते किती कट्टर धर्माभिमानी होते, किती कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते त्याचीही उदाहरणं आहेत आपल्याकडे. प्रतापगडावर, त्याचप्रमाणे रायगडावर अनुक्रमे भवानी माता आणि जगदीश्वराचं मंदिर त्यांनी बांधलं. सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींना स्वतःची राहती जागा अथवा वाडा श्रीराम मंदिर आणि त्यांच्या आश्रमासाठी आणि इतर धर्मकार्यासाठी दिली. तसंच काही भांडी आणि साहित्य सुद्धा दिलं. आता आपल्याला वाटेल की फक्त मशिदींच्याच पुरतं होतं, नाही. आता ऐका पुढचं एक्झाम्पल. गोवा राज्यात नार्वे गावाजवळ सप्तकोटेश्वराचं मंदिर म्हणजे भगवान शंकराचं मंदिर, ते त्यांनी बांधलं, त्याचा जीर्णोद्धार केला. आणि चाफळ इथे दरवर्षी श्रीराम जन्म उत्सवासाठी शिधा आणि वर्षासन लावून दिलं. कसं आहे ना मित्रांनो, एक लक्षात ठेवायला पाहिजे, कवी भूषण हे छत्रपतींच्या राजदरबारी कवी होते. त्यांनी एक म्हणून ठेवलेला असं पद आहे, जरा ऐका, ते खूप छान आहे. वेद राखे विदित पुराण प्रसिद्ध राखे, वेद राखे विदित पुराण प्रसिद्ध राखे, राम नाम राख्यो अति रसना सुघर में. हिंदू की चोटी रोटी राखी है सिपाहिन की, हिंदू की चोटी रोटी राखी है सिपाहिन की, कांधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में. मीडी राखे मुगल मरोड़ी राखी पातशाह, मीडी राखे मुगल मरोड़ी राखी पातशाह, बैरी पिसी राखे वरदान राख्यो कर में. राजन की हद्द राखी तेग बल शिवराज, राजन की हद्द राखी तेग बल शिवराज, देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में. असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना वाटेल ते टॅग करण्याचे उद्योग पुरोगाम्यांच्याकडून, लेफ्टिस्टांच्याकडून सातत्याने होत राहिलेले आहेत. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, जे हिंदुत्वनिष्ठांचं दैवत आहे, जे हिंदुत्वाचं स्फुल्लिंग आहेत, त्यांना हायजॅक करण्याचे शत्रूंचे सातत्याने उद्योग चालू आहेत, तेव्हाही आणि आताही. अशा पुरोगाम्यांच्याकडून जेव्हा हल्ले होतात ना, वैचारिक हल्ले, त्यावेळेला हिंदुत्वनिष्ठांनी बळी पडायला नकोय, ही एक मिनिमम अपेक्षा असते. पण नितीन गडकरींसारखा एक मोठा माणूस या पुरोगाम्यांच्या कटकारस्थानाला बळी पडतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर म्हणतात ते. मित्रांनो, ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी भक्ती शक्ती संगमाच्या निमित्ताने पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात एक व्याख्यान दिलेलं होतं. काय म्हटलंय त्यांनी त्या व्याख्यानात, जपून नीट अगदी आवर्जून ऐका, लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत ह्यातल्या. ते म्हणाले, त्यांचे शब्द आहेत, इथून पुढचं जे काही सगळं आहे ते सगळं मेहेंदळे सरांचं आहे, गजानन भास्कर मेहेंदळे यांचे शब्द, एक अतिशय थोर इतिहास संशोधकाचे शब्द आहेत. मी 1969 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं शिवचरित्राचा अभ्यास करायला. तेव्हा माझं वय होतं 22 आणि आता माझं वय आहे 68. या एवढ्या प्रदीर्घ काळात मी शिवचरित्र विषयक कागदपत्र वाचली नाहीत असा दिवस गेलाच असला तर एखाद दुसरा असेल. सहसा असं झालेलं नाही. सहसा असं झालेलं नाही की मी शिवचरित्रावर काही वाचलंच नाही. त्यातून मी सुमारे 2-2.5 हजार पानं
मराठीचे 2 भाग शिवचरित्राचे लिहिले, त्या 2,500 पानात संदर्भच मुळी 7,000 आहेत. आता यंदा मी 3रा भाग लिहिणार म्हणतोय आणि पुढच्या वर्षी 4था शेवटचा. मी एक इंग्रजी शिवचरित्र पण लिहिलेलं आहे, ते पूर्ण आहे, त्याच्यात सुमारे 1001 पानं आहेत. अशी 2,500 मराठी, 1,000 इंग्रजी, अशी 3,500 पानं लिहून झालेली आहेत. आणखीही होतील. मी काही हे त्यागानं केलेलं नाहीये. शिवाजी महाराजांबरोबर राहणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे त्यात काही आपण घालवलं आहे असं नाही. आणि मला या फार मोठ्या पुरुषाबरोबर गेली 45 वर्ष कागदपत्रांच्या रूपानं रोज राहता येतंय, त्यामुळे मला त्यांच्याविषयी चांगलंच माहिती आहे. मी आता मुख्य असं बोलणार आहे त्यांच्याविषयी काही गैरसमज जे पसरवले जात आहेत, मुद्दाम पसरवले जातात म्हणा, अज्ञानामुळे पसरवले जात असतील. उदाहरणार्थ, मला मध्ये असं कुणीतरी सांगितलं आणि विचारलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली. मी सगळं शिवचरित्र मी तुम्हाला सांगितलं की किती दीर्घकाळ करतोय आणि मी जे सांगीन ते खरं सांगीन आणि खरं आहे ते सगळं सांगीन. शिवाजी महाराजांनी कधीही कुठेही मशीद बांधली नाही. नाही याचा अर्थ ना आणि ही. तुम्हाला बाकी कोणीही मशीद बांधली असं सांगितलं तरी माझ्याकडे पाठवून द्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट, अशी एक काही लोकांची समजूत आहे की शिवाजी महाराजांनी मशिदींना इनामं दिली. त्यांनी जर तशी इनामं दिली असती तर मी दिली असती म्हणून सांगितलं असतं. माझ्या पदरचं काहीच जात नाही हो, ते त्यांचीच देणार होते. दिली असती तर एखाद्याला वाटू शकेल की द्यायला हवी होती, पण ते त्यांचं मत झालं. मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी ही इनामं दिली होती का नाही. तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, हे सगळं आपण बाजूला ठेवू. शिवाजी महाराजांनी मशिदीला नवीन इनामं करून दिली असा कागदाचा एक कप्टा सुद्धा नाहीये. तुम्हाला कोणी काहीही सांगितलं तरी ते खोटं आहे. मी शिवचरित्र विषयक सर्व कागदपत्र वाचलेली आहेत, सर्व, मराठी, फारसी, पोर्तुगीज, सर्व. त्यांनी कुठल्याही मशिदीला कधीही नवीन इनाम करून दिलं नाही. मी सांगतोय ते अत्यंत काळजीपूर्वक ऐका, नवीन इनाम दिलं नाही. जसं की माझे गुरु होते प्राध्यापक ग. खरे, खूप मोठे होते ते, त्यांनी असं सांगितलंय आणि मला ते कागदपत्रांच्या रूपानं माहिती आहे की एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदू मंदिराला नवीन इनाम करून दिलं असं सहसा आढळत नाही. म्हणजे काय, एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदू मंदिराला नवीन इनाम करून दिलं असं सहसा आढळत नाही. एखादंच उदाहरण असलं तर असेल, जसं की इब्राहिम आदिलशहा म्हणून एक होता. तो हिंदूच व्हायचा काय तो शिल्लक होता. त्यांनी गणपतीवर सुद्धा आरत्या केलेल्या होत्या. मी हिंदू, जन्मानं हिंदू असून सुद्धा अजून कधी गणपतीवर आरती तयार केलेली नाही, आणि त्या इब्राहिमनं मात्र केली. आता तो कुठला आलाय मुसलमान हो, तो हिंदूच झाला होता कर्मानं, वर्तनानं. तेव्हा अशा एखाद्या बादशहानं हिंदू मंदिराला एखादं इनाम दिलंय नाही असं नाही, पण सहसा शक्यतो नाही दिलेलं. मग जी इनामत चालू राहिली ती कशी राहिली, त्यांच्या म्हणजे बादशहांच्या पदरी हिंदू सरदार असायचे, हिंदू कारकून असायचे. शेवटी आपल्या घरचा नोकर असला तरी त्याला नाही दुखवता येत ना, कधी कधी त्यांना नीट सांभाळून घ्यायला लागतं. हे हिंदू परस्पर ती इनामं खाली चालू ठेवायचे, म्हणून मुसलमानी आमदनीत काही हिंदू इनामं चालू राहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही 2-3 मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती, म्हणजे पूर्वीपासून चालत आली होती, ती नव्यानी नाहीत. त्याला एक अपवाद असा आहे, इंदापूरची जी मशीद आहे तिथल्या काझींनी असं म्हटलंय, कागदपत्रांमध्येच आहे ते, हे मी त्यांचे शब्द सांगतोय, माझे नाहीत, की शिवाजी भोसले यांच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. शिवचरित्र साहित्य खंड 3 म्हणून आहे, कागदपत्रांचा खंड आहे, आपण काढून बघा. आता तो काझी आहे, काझी म्हणजे न्यायाधीश असतात. न्यायाधीश सहसा खोटं बोलत नसतात. ते सांगतायत, त्यांच्या भाषेत सांगतायत की त्यांच्या शब्दात सांगायचं तर शिवाजी भोसले यांच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. तेव्हा कुणी शहाणे जर असं म्हणत असतील की इनाम चालू होतं तर ते खोटं आहे. चालू नव्हतं. 2-3 मशिदींचे चालू होते जुने, ते तेवढेच, नव्याने कुठलंही इनाम दिलं नाही. आता शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू तरी काय होता मग, मी माझ्या इंग्लिश पुस्तकात सविस्तर लिहिलंय. मराठीत पुस्तकाच्या पुढच्या भागात ते येईलच, म्हणून आत्ताच सांगतो. 2-3 प्रकारे सांगता येईल. एक म्हणजे शिवाजी महाराज स्वतः काय बोलले,
आणि स्वतः त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांची उक्तीच सांगायची तर त्यांचा भाऊ आहे व्यंकोजी, त्याला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, कोण म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की मी तुर्कांना, आता इथे तुर्क म्हणजे कोण, तर तुर्क हा शब्द मुसलमान अशा अर्थी वापरला जातोय. आजही तंजावरी मराठीत मुसलमानांना तुरुक असंच म्हणतात. तर जुन्या कागदपत्रांमध्ये ते म्हणतात की मी तुर्कांना मारतो. कोण म्हणतायत, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत. जुन्या कागदपत्रांमध्ये ते म्हणतात मी तुर्कांना मारतो आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत, तर तुझा विजय कसा काय होईल, ते होणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ नार्व्याला गोव्याजवळ आहे, ते पोर्तुगीजांनी पाडलं होतं, त्यापूर्वी मुसलमानांनी पाडलं होतं, अनेकांनी पाडलं होतं. त्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. का बरं केला, आपण विचार करा जरासा. वास्तविक पुण्यात त्यांना देवळं बांधायला भरपूर जागा होती की नाही, तिथलंच कशाला बांधायचं होतं गोव्याच्या तिथलं. तुम्ही जसं हट्टानी पाडलं तसं मी ते हट्टानी बांधणार, हा त्यामागचा विचार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. हट्टी हिंदुत्ववाद, कठोर हिंदुत्ववाद. आता आणखीन एक, परत बांधलं त्यांनी, जी पाडली गेलेली मंदिरं होती ती त्यांनी परत बांधली. त्यांच्या आयुष्यात अशी अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. कर्नाटक जेव्हा म्हणायचे, पूर्वी कर्नाटक म्हणायचे, संबंध दक्षिण भारताला कर्नाटकच म्हणायचे, पण आज तमिळनाडू जिथे आहे तिथे तिरुवन्नमलाई, तिथलं देऊळ आहे शोणाचलपतीचं, ते पाडलेलं होतं. शिवाजी महाराजांनी ते हट्टानी परत बांधलं. तुम्हाला म्हणायचं तर हट्टी म्हणा, पण बांधलं, परत बांधलं. एक फ्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता, इंग्रज होता, डॉक्टर होता, त्या काळातला, कॉलेजात जाऊन डॉक्टर झाला होता. त्यांच्याकडे तेव्हा तशा शिक्षण संस्था होत्या. हा फ्रायर कल्याण भिवंडीला आला होता. तो असं म्हणतो की तिथं मशिदी होत्या, त्या महाराजांनी पाडल्याच असत्या, त्याच्याऐवजी महाराजांनी त्याची धान्याची कोठारं केली आहेत, असं फ्रायर सांगतो. म्हणजे ज्या मशिदींना पाडता आलं नाही त्याची त्यांनी धान्याची कोठारं करून टाकली. हे लक्षात घ्या. एक मशीद ओस पडली होती, तिथला हवालदार म्हणजे आजच्या परिभाषेत मामलेदार, त्यांनी सांगितलं की ती मशीद पडली आहे, तिथं जाऊन राहा, एका व्यक्तीला सांगितलं, म्हणून तो तिथे राहत होता. हे फ्रायर सांगतो, स्वतः सांगतोय तो. तामिळनाडूत जेझुईट पाद्री जे असतात, ख्रिश्चन लोकांमध्ये एक पंथ आहे जेझुईट म्हणून, हे अतिशय म्हणजे कठोर असतात, कट्टर असतात, ब्रह्मचारी असतात, कडवे असतात. आयुष्य घालवतात लोकांना बाटवता यावं म्हणून. फारसं यश येत नाही त्यांना, पण प्रयत्न करत राहतात. त्या जेझुईटांनी लिहिलंय की इथल्या मशिदी महाराजांनी डेसिग्रेट केल्या आहेत, म्हणजे भ्रष्ट केल्या आहेत. हे मी नाही सांगत, मी तुम्हाला जे जेझुईट पाद्री काय सांगतायत ते सांगतोय. आणि हे देवाचे दास असतात बरं का जेझुईट. मला वाटतं की हे जेझुईट पाद्री खोटं बोलणार नाहीत. आता हे झालं शिवाजी महाराजांचं, त्यांची उक्ती काय होती, आपण मगाची त्यांची कृती बघितली, आता उक्ती. व्यंकोजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात मी उक्ती सांगितली आणि कृती पण सांगितली. आता त्यांचे शत्रू काय म्हणतात ते सांगतो. अली आदिलशहानी पाठवलेलं फरमान आहे, त्या फरमानात कान्होजी जेध्यांना पाठवलेलं ते फरमान आहे. त्यात असं लिहिलंय, ते मूळ फरमान बघा कसं आहे. मूळ फरमान आहे ते फारसीमध्ये आहे, मला फारसी येतं. त्या फरमानात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांमुळे, म्हणजेच त्यांनी शिवाजी म्हटलंय, मूळ फरमानामध्ये नुसतं शिवाजी म्हटलंय. का? कारण ते त्यांच्या फरमानांमध्ये शिव्या देऊनच बोलतात, कारण शत्रू आहे, शत्रूला शिव्या द्यायच्या. अली आदिलशहाचा शत्रू म्हणजे कोण? आपले शिवाजी महाराज. तर महाराज कसे म्हणतील ते? म्हणून त्यांनी नुसतंच शिवाजी म्हटलंय, पण आपण कसं म्हणायचं तसं, म्हणून आपल्याला कळावं म्हणून शिवाजी महाराजांमुळे मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे असं आदिलशहानी म्हटलंय. अली आदिलशहानी त्या फरमानात म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? शिवाजी महाराजांमुळे मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे त्या फरमानात. आणि म्हणून मी अफजल खानाला त्यांच्या विरुद्ध पाठवलंय असं त्या फरमानात म्हटलंय. अली आदिलशहाचं फरमान आहे ते. त्यांचे शत्रू काय म्हणतात ते मी सांगितलं. आणखी पण बरीच उदाहरणं सांगता येतील शत्रूंनी काय म्हटलं याची. आता त्यांचे मित्र काय म्हणतात ते बघू. मित्र याचा अर्थ त्यांच्या बाजूचे लोक. कोणाच्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूचे लोक. ते काय म्हणतात ते सांगतो. संभाजी महाराजांचं दानपत्र आहे.
संस्कृत भाषेमध्ये आहे. संभाजीराजांना संस्कृत येत होती. त्या दानपत्रावर त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला एक श्लोक आहे. कुठे आहे ते दानपत्र? कुणाला पाहायचं असेल तर पुण्यात टिळक रोडला SP कॉलेज आहे, त्याच्या मागच्या बाजूला शिक्षण प्रसारक मंडळीचं कार्यालय आहे, तिथे ते दानपत्र आहे. त्याचा फोटो छापला गेलेला आहे पूर्ण दानपत्राचा. बेंद्र्यांचं म्हणजे बेंद्रे म्हणजे वासी बेंद्रे यांचं जे साधन चिकित्सा पुस्तक आहे त्यात ह्याचा उल्लेख आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडिलांचं वर्णन करतात. अशी पद्धत आहे दानपत्रामध्ये आपल्या पूर्वजांची म्हणजे वाडवडिलांची प्रशंसा करणं, त्यांचं मोठेपण सांगणं. त्यात असं म्हटलंय की कसे होते माझे वडील, संभाजी महाराज म्हणतात बरं का, कसे होते माझे वडील, म्लेच्छ क्षय दीक्षित. हा शब्द पुन्हा ऐका, म्लेच्छ क्षय दीक्षित म्हणजे काय? कुमार वयातच म्लेच्छ क्षय दीक्षित म्हणजे म्लेच्छांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे, असे माझे वडील होते. असं कोण म्हणतंय? असं खुद्द संभाजी महाराज म्हणतायत. बापाला ओळखणार ना हो मुलगा, निदान मुलगा तरी ओळखतो ना आपल्या स्वतःच्या बापाला. मग आजकाल लोक जे वेगळाच अर्थ काढतात, संभाजी महाराज वेगळंच सांगतात. आपल्याला संभाजी महाराजांचा विश्वास जास्त ठेवायला पाहिजे ना. मग आणि केवळ संभाजी महाराजच सांगतात असं नाहीये. संभाजी महाराजांचा एक अधिकारी होता गोव्याजवळ, हाडपोळण म्हणून गाव आहे गोव्याजवळ, तिथे संभाजी महाराजांचा एक अधिकारी होता. त्याचा शिलालेख आहे. त्याच्याकडे गावकऱ्यांनी काही कर माफ करण्याची विनंती केली, ती त्यांनी मान्य केली. ते शिलालेख त्या शिलालेखात नमूद करण्यात आलेलं आहे. काय लिहिलंय शिलालेखात? त्याचा फोटोही छापलाय ना. कमल गोखल्यांनी लिहिलेलं जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे त्या शिलालेखाचा फोटो छापलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यात असं म्हटलंय की आता हे हिंदू राज्य झालेलं आहे. हे छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या अधिकाऱ्याला तिथल्या प्रजाजनांनी केलेल्या विनंतीतलं वाक्य आहे, हे माझं वाक्य नाही. तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची उक्ती काय होती, खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची कृती काय होती ते मी थोडक्यात सांगितलं. त्यांचे जे समकालीन लोक होते, त्यांच्या बाजूचे होते ते पण सांगितलं. त्यांचे शत्रू काय म्हणतात, अली आदिलशाह सारखे, ते पण सांगितलं. आता तुलनेने जे तटस्थ लोक होते असे लोक काय म्हणतात ते सांगतो. हेनरी रेव्हिंग्टन हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल. त्यांनी महाराजांवर तोफा डागल्या होत्या पन्हाळ्यावर, बऱ्याच जणांनी नाव हे ऐकलेलं असेल. त्या हेनरी रेव्हिंग्टननं शिवाजी महाराजांना पाठवलेलं एक पत्र आहे. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात ते पत्र छापलेलं आहे. पत्राची सुरुवातच अशी केली आहे, शिवाजी महाराजांना अनुलक्षून जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. काय म्हटलंय बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी कुठला शब्द प्रयोग केलेला आहे? जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस. म्हणजे काय? तर हिंदू सैन्याचे अधिपती, हिंदू सेना अधिपती, हिंदू सेना नायक, हिंदू सेनेचा स्वामी असं कोण म्हणतोय? खुद्द इंग्रज मनुष्य म्हणतोय. फार हुशार होता तो इंग्रजांना ओळखून होता. इतका ओळखून होता की इंग्रजांचं राज्य भारतात पुढे मागे कधीतरी स्थापन करता येईल अशी स्वप्न पहिल्यांदा पडलेला इंग्रज म्हणजेच हेनरी रेव्हिंग्टन. इतका तो हुशार होता. त्यांनी महाराजांनाही ओळखलेलं होतं. तो त्यावेळीच त्यांना म्हणतो जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस, हिंदू सैन्याचे अधिपती. तेव्हा शिवाजी महाराजांची स्वतःची उक्ती म्हणजे बोलणं आणि कृती, शिवाजी महाराजांच्या शत्रूंचं सांगणं आणि कृती, शिवाजी महाराजांचे जे समकालीन होते संभाजी महाराजांच्या सारखी लोक, त्यांचे कवी भूषणासारखी लोक, त्यांना जवळून पाहिलेलं त्यांचे चरित्रकार परमानंद. हा परमानंद म्हणतो लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आले आहेत असं शिवभारतात नमूद आहे. तेव्हा त्यांना जवळून पाहणारे परमानंद असोत, कवी भूषण असोत, मगाशी गुरुजी जे म्हणाले सुन्नत होती सबकी, ते काव्य ज्याचं आहे त्या भूषण कवींनी शिवाजी महाराजांना पाहिलेलं आहे. तो रायगडावर राहिला होता. हा हिंदी प्रदेशातला आहे, हा हिंदी प्रदेशातला आहे. आणि तर हे समकालीन लोक, शत्रू मित्र, त्यांच्या उत्तर काळातील परंपरा, ही परंपरा सुद्धा हेच सांगते की मराठ्यांना आपलं राज्य काय कळलं होतं ते उदाहरणानं सांगतो. त्र्यंबकेश्वरचं देऊळ आहे बघा, ते मशीद पाडून बांधलेलं आहे. त्र्यंबकेश्वरचं देऊळ जे आहे ना ते मशीद पाडून बांधलेलं आहे. माझे मित्र आहेत पांडुरंग बलकवडे, ते आज बहुतेक आले नाही आहेत अजून. त्यांच्याकडे त्या देवळाच्या प्रारंभीपासून अखेरपर्यंतचे सर्व हिशोबाचे कागदपत्र आहेत, अगदी पाया रचण्यापासून ते सगळे. ते त्र्यंबकेश्वरचं देऊळ मशीद पाडून बांधलेलं आहे. दुसरं एक देऊळ सांगतो, नाशिक गावामध्येच
कुणी नाशिकचे असतील तर सुंदर नारायणाचं देऊळ आहे नाशिकमध्ये, ते देखील मुस्लिम बांधकाम पाडून बांधलेलं आहे, त्याचीही कागदपत्र आहेत. ते शिवचरित्र साहित्य खंड 2 मध्ये छापलेले आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा काय हेतू होता नेमका, तर कुणी म्हणेल की असं नको करायला पाहिजे होतं, त्यांनी आपलं सर्वधर्म समभाव त्यांनी ठेवायला पाहिजे होता. ते शक्य आहे असं वाटेल कोणाला, पण शिवाजी महाराजांना काय वाटलं तूर्त ते आपण बघायचं. आपल्याला काय वाटलं ते नाही बघायचं, महाराजांना काय वाटलं ते आता आपण बघायचं. तर लोकांना काय वाटतं, मला काय वाटतं, मला असं वाटतं की त्यांनी सर्वांना सारखं वागवलं असतं तर बरं झालं असतं, पण त्यांची इच्छा तशी नव्हती. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणारे, माझ्या तुमच्या किंवा ह्यांच्या कुणी असतील त्यांच्या इच्छेप्रमाणे कसे वागणार. तेव्हा त्यांचं वागणं हे जसं होतं तसं तुम्हाला सांगितलं. आजच्या परिस्थितीत आज मी जेव्हा आजूबाजूला बघतो, मला 71-72 मध्ये दिल्लीला जाण्याचं दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं आणि तिथं मी बघितलं, तिथं औरंगजेब रस्ता मोठा रस्ता आहे, लोधी रोड आहे. लोधी कोण, कुठला कुठला लोधी, तर भला मोठा रस्ता हो. म्हटलं काही शिवाजी महाराजांच्या नावाने नाही वाटतं काही. मी नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली होती, 2 वर्ष झाली होती. ते म्हणाले एवढी लहान गल्ली ही शिवाजी गल्ली, चांगलं आहे म्हटलं. तिथल्या एका करोल बागेत मराठी वस्ती आहे. तिथल्या मराठी माणसाला म्हटलं काय हो तुमची कसली ही दिल्ली, हा औरंगजेब रस्ता. तो मला म्हटला तुमच्या स्वतःच्या महाराष्ट्रात बघा की. मी म्हटलं काय झालं. तो म्हणे औरंगाबाद म्हणून एक शहर आहे ना तुमच्या महाराष्ट्रात, थूत तुमच्या जिंदगानीवर. मला असं झालं ना, शर्मेनं जोड्यानं मार खाल्ल्यासारखं झालं. आता माझ्या नशिबानं त्या शहरात मला कधी जायला लागलं नाही, कारण त्याला आज लोक जरी संभाजीनगर म्हणत असले तरी त्या शहराचं सरकारी नाव अजून तरी औरंगाबाद हेच आहे. जेव्हा ते भाषण करत होते त्यावेळची गोष्ट आहे. आणि हे फार मोठं पाप आहे. त्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, इतकं मोठं निलाजरेपणाचं लक्षण कुठल्या समाजात असेल असं मला वाटत नाही. असे जगात कुठेही नाही. उदाहरण मला तरी हे जगातलं कुठलं माहिती नाही. तेव्हा हा बदल केव्हा तरी सरकारला सुचेल असं मला वाटलं होतं. जेव्हा दिल्लीत गेलो मी तेव्हा मला असं वाटलं होतं की शिवाजी महाराजांच्या नावाने भव्य रस्ता असेल, हरिहर बुक्काच्या नावाने मोठा रस्ता असेल, राणा प्रतापांच्या नावाने मोठा रस्ता असेल, रणजित सिंगाच्या नावाने मोठा रस्ता असेल. हे तर मोठे राजकीय राजे झाले. ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या नावाने रस्ते असतील, तुळशीदासांच्या नावाने रस्ता असेल, नरसिंह मेहतांच्या नावाने रस्ता असेल, ते बाजूलाच राहिले. आणि कुणाच्या नावाने रस्ते, लोधी रोड, काय औरंगजेब रोड. हे आपण भारताच्या राजधानीत आलोय का कुठे लाहोर बिहोर आहोत. आता शिवाजी महाराजांच्या बदली बरेच मुसलमान लोक होते असं लोक सांगतात. परवा एक 150 आणे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 1 लाख मुसलमान होते. 1 लाख असं म्हणाले एक गृहस्थ. मला कळलं, मी काही तेव्हा हजर नव्हतो. अशा लोकांच्या व्याख्यानाला मी कशाला जातोय, पण ऐकलं इतरांकडनं. तेव्हा तुम्हाला कायमचं माहिती असावं म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या पदरी कोण कोण मुसलमान होते, त्यांची संख्या काय होती, सगळं सांगतो. एक त्यांच्या पदरी 57 सालपर्यंत 4-5 मुसलमान होते. 1658 सालचं अली आदिलशहाचं शहाजी राजांना फरमान आहे की तुमच्या मुलाच्या कृत्याबद्दल आम्ही तुम्हाला जबाबदार धरणार नाही, त्याचा तो जबाबदार आहे. हे काय कसलं फरमान आहे, तर 1658 सालापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. म्हणजे त्यांनी अली आदिलशहावर स्वतःहून आक्रमण केल्याची पहिली घटना 1658 ची आहे. त्यापूर्वी 1648 म्हणजे 10 वर्ष आधी 1648 मध्ये त्यांचा अली आदिलशाही सैन्याशी लढा झाला, पण ते आदिलशाही सैन्याने केलेलं आक्रमण होतं. त्यांनी पुरंदरवर हल्ला केला होता. फत्ते खान हा सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांनी आदिलशाहीवर आक्रमण केलं असं घडलं ते कधी 1658 मध्ये. तर पूर्वी ते त्यांच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून इथला कारभार बघत होते. वडिलांचे प्रतिनिधी, मोठी जहागीर होती ती त्यांना, आणि गावं किती होती तर 1200 गावं होती. शहाजी राजांच्या जहागिरीच्या मानानं लहानच होतं ते. त्यांच्या मोठ्या जहागिरी कर्नाटकात होत्या शहाजी राजांच्या, इथली लहान होती जहागीर. ती 1200 गावं महाराज बघत होते. त्यावेळेला इथं जे अधिकारी होते 10 मार्च 1657 पर्यंत, त्याच्यामध्ये तुम्हाला नावं सांगतो. एक जण होता सिद्दी अंबर बगदादी, म्हणजे हा बगदादचा असेल. तुम्ही ऐकलं असेल अलीकडे मुंडकी कापतात बघा, तिकडं त्या बगदाद जवळचा तोच भाग आहे, तो जवळपासचाच भाग आहे. त्यांची प्रथा अशी आहे. तर हा तो बगदादी सिद्दी अंबर बगदादी हा हवालदार होता पुण्याचा. जैना खान पीरजादे हा सर हवालदार होता, म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर होता. बेहलीम खान हा बारामतीचा हवालदार होता. बेहलीम खान हा बारामतीचा हवालदार होता.
ही 3 नावं मी तुम्हाला सांगितली, एवढी 3च आहेत. 1657च्या नंतर यांचं नख सुद्धा कुठे दिसत नाही. हे कुठे अदृश्य झाले अचानक? मी तुम्हाला सांगितलं 1658 साली स्वराज्याला शिवाजी महाराजांनी अधिकृतरित्या सुरुवात केली. 1657 सालच्या नंतर चुकून सुद्धा एक सुद्धा म्हणतोय, परत परत सांगतो, एकही मुलकी अधिकारी, एक सुद्धा मुसलमान नाही. हे जे तुम्हाला 3 सांगितले ना, हे 10 मार्च 1657 नंतर दिसत नाहीच आहेत. जो लोक खूप पुकारा करतात, कोणी काही नूर खान बेग म्हणून होता, नूर खान बेग होता, सरनौबत होता, तो या 10 मार्च 1657च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर नूर खान बेग गेला, म्हणजे कुठे अदृश्य झाला, त्याला काय केलं महाराजांनी आपल्याला माहिती नाही. त्यानंतर जो सरनौबत होता पायदळाचा, येसाजी कंक, नूर बेग नव्हे. आता मी तुम्हाला 4 माणसं सांगितली, 5वं सांगतो. त्याचं नाव होतं सिद्दी हिलाल. तो महाराजांकडे येऊन जाऊन कधी आदिलशाहीत होता, पण तो होता कोण मुळात? तो होता खेडोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला, त्याला क्रीतपुत्र म्हणतात. तुम्हाला मला प्रश्न पडेल की त्याला हिंदू का नाही करून घेतलं? बरोबर आहे, का नाही केलं? तर अडचण अशी होती की त्या काळात जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नसे. 19व्या शतकापर्यंत असा एकही माणूस नाही की जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू केलं नाही. पूर्वी शककुशानं होऊन झाले, पण ते कसे झाले? पिढ्यानपिढ्या वहिवाट पडून झाले. एकाएकी कुणी एक मुसलमान आणि ख्रिश्चन आलाय आणि तो म्हणलाय मला हिंदू करा, ते पूर्वीच्या काळी शक्य नव्हतं. कारण प्रश्न असा असायचा की त्याला जात कोणती द्यायची? हिंदू धर्मातली कुठलीही जात म्हणायची आमच्याकडे हा नको. त्यामुळे एखादा तयार झालाच समजा तरी त्याला हिंदू करता येत नसे. नेतोजी पालकराच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे. नेतोजी पालकर स्वतः जन्मानं हिंदू होता, त्याला जबरदस्तीनं बाटवलं गेलं होतं, त्याला पुन्हा हिंदू करता येत होतं. जो जन्मानं हिंदू नाहीच किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू कसं करता येणार? म्हणून तेव्हा ते करता येत नव्हतं पूर्वीच्या काळी. नाहीतर सिद्दी हिलाल हा हिंदूच झाला असता खरं तर. तेव्हा हा झाला सिद्दी हिलाल, हा 4था. आता शिवाजी महाराजांचे 2 नौसेनाधिपती, नौदलाचे अधिकारी हे मुसलमान होते. एक होता दौलत खान आणि एक होता दर्या सारंग. त्या दर्या सारंगाला महाराजांनी 1679 साली अटक केली होती. 1679 साली दर्या सारंगाला अटक केली म्हणजे त्याचाही हिशोब संपला. आता दौलत खान आहे, तो कशासाठी ठेवला होता तर तुम्ही काढून बघा, इंटरनेटवर खूप लोक बघतात. भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1947 साली, त्यानंतर 10 वर्ष भारतीय नौदल आणि भारतीय हवाई सेना यांचे प्रमुख ब्रिटिश होते. 10 वर्ष भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 10 वर्ष भारतीय नव्हते, ब्रिटिश होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 10 वर्ष का? कारण आपल्याकडं एवढे अनुभवी त्या क्षेत्रातले लोक नव्हते. इंग्रजांनी तेवढी वरची पदं आपल्याला दिलेलीच नव्हती. हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या बाबतीत होती की त्यावेळेला आपल्याकडे एवढे अनुभवी अधिकारीच नव्हते. म्हणून हा दौलत खान होता. कुठे? नौदलाच्या संदर्भात फक्त बोलतोय आपण. त्यांच्या नियंत्रणात होता, कुणाच्या? महाराजांच्या. आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळप होते. बाकी परत मुसलमान अधिकारी एकही दिसत नाही, कधीही नाही. एकदाच तोही सुरुवातीला होता, आपल्या लोकांना ट्रेनिंग मिळेपर्यंत, तेवढंच, नंतर नाही. आता मी तुम्हाला 4-5 नावं सांगितली, याच्या पलीकडं त्यांच्या म्हणजे जेव्हा अफजल खान वध केला तेव्हा त्यांचे जे 10 अंगरक्षक होते त्यात एक मुसलमान होता, सिद्दी इब्राहिम हे त्याचं नाव. त्याची स्थिती थोड्या बहुत प्रमाणात, हा जो आता मी तुम्हाला सिद्दी हिलाल सांगितला ना, ज्याला खेडोजी भोसल्यांनी मुलाप्रमाणे वाढवला होता, तशीच त्या सिद्दी इब्राहिमची स्थिती आहे. तेव्हा ही जी मी तुम्हाला नावं सांगितली, एखादं राहिलं असेल, राहिलं मदारी मेहतरचं नाव. तर मदारी मेहतरचं नाव ते खोटं आहे. खोट, त्यात काही सुद्धा खरं नाही. 1800 सालानंतर हकीकत लिहिलेली आहे. आणि काय लिहिलंय की सवाई जयसिंगाची स्वारी महाराजांवर झाली. हा सवाई जयसिंग कोण? अहो, तो त्या मिर्झा राजे जयसिंगाचा खापर पण तू आहे. तेव्हा महाराज स्वतः हयात नव्हते. त्या सवाई जयसिंगाची स्वारी झाली तेव्हा हे मदारी मेहतरांनी केलं. आता हे कसं काय खरं मानायचं? यात काही खरं नाही असं कुणीही सांगेल हो की माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात होते, मी सुद्धा सांगेन, पण त्याला आधार पाहिजे ना, काहीतरी कागदपत्र पाहिजेत ना. हे त्या काळातले कागदपत्र नाहीत. तेव्हा एक 8-10 नावं सोडली तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कोणीही नव्हते. एक. आता दुसरं, त्यांच्या सैन्यात, त्यांच्या राज्यकारभारात मुलकी अधिकारी कोणीही मुसलमान नव्हते. 0 होते, नव्हतेच.
आणि लष्करामध्ये मी तुम्हाला सांगितलं, हा सिद्दी हिलाल किंवा हा दौलत खान किंवा तो दर्या सारंग किंवा त्यांचा फारसी क्लार्क म्हणजे कारकून होता फारसी, त्याचं नाव काझी हैदर, आणि तो त्यानं बरोबर केलं तो संभाजीराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला जाऊन मिळाला 82 साली, 1682 साली. म्हणजे तो कुठं जायचा तिथं योग्य ठिकाणी गेला, वळणाचं पाणी वळणाला गेलं. तेव्हा काझी हैदर याला कसं काय म्हणायचं की हा महाराजांचा प्रामाणिक माणूस होता म्हणून. तर मित्रांनो, हे सगळं मी का वाचून दाखवलं? गजानन भास्कर मेहेंदळे यांचं हे भाषण आहे, अप्रतिम भाषण आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते, त्यांनी हे भाषण पुन्हा 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 ऐकावं. नितीन गडकरी यांना जो गैरसमज असेल, अशी आशा आहे की त्यांचा गैरसमज दूर होईल. पण फक्त नितीन गडकरींनाच कशाला, जे आपल्या कित्येक हिंदुत्ववादी विचारधारेमध्ये सुद्धा कित्येक लोक असे आहेत ज्यांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते, त्यांच्या सैन्यात खूप सारे मुस्लिम अधिकारी होते वगैरे वगैरे. ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांना त्यांना हा व्हिडिओ लिंक पाठवा, शेअर करा. सगळ्या त्यांच्या प्रश्नांची, आक्षेपांची उत्तरं या व्हिडिओत आहेत. आणि हे माझे शब्द नाहीत, हे थोर इतिहास अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे विचार आहेत. त्यांचं भाषण आहे, पुण्यात झालेलं भाषण होतं. अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने सप्रमाण सिद्ध केलेलं अशा पद्धतीचे त्यांचे ते विचार आहेत. ते मी आता तुमच्या पुढे मांडले. माझी अशी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या त्रिशूल RDS या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.